डेपिलेशन म्हणजे काय की थोडक्यात ते पूर्ण बॉडीवरचे अनवॉन्टेड हेअर रिमूव्ह करणं. ठीक आहे, म्हणजे जसं आता आपण आयब्रो करतो, अपर लिप्स करतो, वॅक्स करतो, मग ती पद्धत कुठली पण असेल, रेझर असेल, शेविंग करतात मेन्स ती पद्धत असते. त्याच्यानंतर ते आता वेगळे वेगळे मशीन्स निघालेत, ॲपिलेटर वगैरे असे, तर ते त्याच्यानंतर वॅक्सिंगमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. खूप थ्रेडिंग करतो आपण त्या गोष्टी. तर जेवढ्या केवढ्या गोष्टी आहेत पद्धतीमध्ये आपण नको असलेले केस रिमूव्ह करतो. व्हीट क्रीम्स वगैरे जे असतात, क्रीम वापरून आजकाल सोप्स आलेले आहेत की ते स्क्रब करून आणि सोप्स वगैरे, म्हणजे खूप गोष्टी आहेत मार्केटमध्ये की ज्या वापरून आपण आपल्या बॉडीवरचे अनवॉन्टेड हेअर रिमूव्ह करतो. तर त्या सगळ्या अनवॉन्टेड हेअर रिमूव्ह करण्याच्या पद्धतीला, प्रकारांना डेपिलेशन म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे मेथड्स ऑफ डेपिलेशन किती मेथड्स मध्ये आहेत. तर सगळ्यात पहिलं आहे फिजिकल पद्धत आणि दुसरं आहे केमिकल पद्धत. मेथड्स ऑफ डेपिलेशन किती मेथड्स मध्ये आहेत. तर सगळ्यात पहिलं आहे फिजिकल पद्धत आणि दुसरं आहे केमिकल पद्धत. तर ह्या कॉमन पद्धती आहेत ज्या वेल नोन आहेत, पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. थ्रेडिंग आहे, वॅक्सिंग आहे, प्लकर आहे, प्युमिक आहे, या जुन्या पद्धती. आजकाल कसं लेझर वगैरे पण आल्यात गोष्टी, पण ह्या वेगळ्या. पण ह्या गोष्टी आधी केल्या जातात. दुसऱ्या केमिकल मध्ये काय येतं की कुठले तरी प्रॉडक्ट वापरून, म्हणजे केमिकल बेस्ड प्रॉडक्ट वापरून येतं. तर क्रीम, लिक्विड आणि पावडर. बघणार आहोत वॅक्सिंग. वॅक्सिंग मध्ये आत्ताचे जे आहेत चालू ट्रेंडिंग दोन पद्धतीमध्ये वॅक्स डिवाइड केलं जातं. एक असतं हायड्रोसोल्युबल आणि एक असतं लिपोसोल्युबल. आता ह्याचा अर्थ काय, तर हायड्रो म्हणजे काय, पाणी, वॉटर. आणि लिपो म्हणजे काय, तर ऑइल, तेल. ठीक आहे, हायड्रो म्हणजे वॉटर, लिपो म्हणजे ऑइल. ठीक आहे, सोल्युबल म्हणजे कुठलंही असं गोष्ट की ज्याच्यामध्ये पाणी मिक्स होतंय, कुठलंही असं सोल्युशन, कुठलंही असं लिक्विड ज्याच्यामध्ये काय होतंय, पाणी मिक्स होतंय, त्याला म्हणायचं सोल्युबल. म्हणजे सबस्टन्स, कुठलेही असं घटक, कुठलीही असं गोष्ट की ज्याच्यामध्ये पाणी मिक्स होतं. मग कशात पाणी मिक्स होतं, म्हणजे लिंबाचा रस असेल, फळांचे रस असतील, त्याचे काय होतं, पाणी मिक्स होतं. मध असेल, मधामध्ये ऑटोमॅटिकली काय होतं, छान व्यवस्थित पाणी मिक्स होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींना काय म्हणायचं, वॉटर सोल्युबल. म्हणजे कुठली अशी गोष्ट जी पाण्यामध्ये इझिली डिझॉल्व्ह होते, मिक्स होते. नेक्स्ट जे असणार आहे ते आहे लिपोसोल्युबल, म्हणजे ऑइल सोल्युबल. ज्या अशा गोष्टी की ज्या कुठल्याही इझिली ऑइल मध्ये सोल्युबल होतात. घरचं तूप पाण्यामध्ये मिक्स होईल का, नाही होत, त्या ऑइल मध्ये एक वेळ पटकन मिक्स होईल. आपण फणस वगैरे तू कधी बघितला असेल तर, फणस कापतो, फणस जेव्हा कापतो चिकट असतो, तर ते हाताला जर त्याचा चीक लागला तर आपण काय करतो, पाण्याने हात धुवून तो निघत नाही, कारण ते जे चिकटपणा आहे तो पाण्यात विरघळणारा नसतो. त्याच्यासाठी आपण काय करतो, आधी हाताला तेल लावतो, आधी तेलाने ते काढतो आणि मग आपण साबण घेऊन छान हात व्यवस्थित हँड वॉश वगैरे घेऊन हात धुतो. त्याला म्हणायचं लिपोसोल्युबल. मग आता ह्या दोन पद्धती, जसं आता मेकअप आलेत, वॉटरप्रूफ मेकअप आलेले आहेत. वॉटरप्रूफ म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये ऑइल कंटेंटच असतो, त्याचा बेस ऑइल असतो, कारण पाणी जरी पडलं तरी ते काही वाहून जात नाही. तर आजकाल प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये हायड्रो आणि लिपो या दोन कॅटेगरीमध्ये काय होतं, प्रॉडक्ट डिवाइड केले जातात. काही वॉटर सोल्युबल असतात आणि काही ऑइल सोल्युबल असतात. आता ह्याच्यामध्ये पडणारे पॅटर्न किंवा ह्याच्यामध्ये पडणारे डिवायडेशन वॅक्सिंग मध्ये कसं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो, हनी वॅक्स. ठीक आहे, जे वर्षानुवर्ष चालत आलेले. ठीक आहे, जे तू काल बघितलंस ऑलरेडी प्रॅक्टिकलला. तर हे आहे हनी वॅक्स. मग आता ह्या हनी वॅक्स मध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि त्याच्यामध्ये वेगळे वॅक्सेस येतात. तर हनी वॅक्स मध्येच ॲलोवेरा वॅक्स येतं, चॉकलेट वॅक्स येतं. हे त्याचे वेगळे काय आहेत, व्हेरिएशन्स आहेत. पूर्ण इंडियामध्ये जर कोणी हे इंट्रोड्यूस केलं असेल तर ती कंपनी रिका आहे. त्यामुळे आता सगळीकडे लोकांना माहिती आहे रिका वॅक्स, रिका वॅक्स, रिका वॅक्स. पण रिका काय आहे, कॉस्ट वाईज थोडस हाय आहे. लगेचच मार्केटमध्ये काय होतं, त्याला सिमिलर वॅक्सेस लगेच मार्केटमध्ये यायला लागतात. ठीक आहे, मग रिका आहे, रागा आहे, डेपिलिव्ह आहे, डेपिला आहे, बायोसॉफ्ट, म्हणजे खूप जास्त व्हेरिएशन्स आहेत. जसं आपण फेशियल्स करतो, प्रत्येक ब्रँडमध्ये व्हरायटी असते,
ऑइली स्किनचं वेगळं, ड्राय स्किनचं वेगळं, पिगमेंटेशनचं वेगळं, बेसिक वेगळं, ऍडव्हान्स वेगळं, स्टेप्स वेगळ्या, बरोबर. मग आपण काय करतो, प्रॉपर स्किन कन्सल्टेशन करतो, त्यांचं स्किन अनालिसिस करतो, त्यांची हिस्ट्री जाणून घेतो आणि मग त्याप्रमाणे त्यांना अॅक्युरेट फेशियल चांगलं त्यांच्यासाठी कुठलं आहे आणि कुठलं सुटेबल आहे हे सगळं आपण त्यांना सांगतो. तसं वॅक्सेस मध्ये पण रिका वॅक्स आपल्याकडे ब्रँड आहे, तर त्याच्यामध्ये जे काही वेगळे वेगळे व्हेरिएशन्स येतात, मग त्याच्यामध्ये अर्गन येतं, ॲलोवेरा येतं, त्याच्यानंतर खूप जास्त प्रकार येतात. ठीक आहे, आल्मंड येतं, ॲझ्युलिन येतं, गोल्ड येतं, पर्ल येतं, व्हाईट चॉकलेट येतं, डार्क चॉकलेट येतं, खूप जास्त ग्रीन ऍपल येतं, स्ट्रॉबेरी येतं, खूप जास्त व्हेरिएशन्स असतात. असं नाही की प्रत्येक व्हेरिएशन आपल्याकडे असलं पाहिजे, पण ऍटलिस्ट जे काही कॉमन स्किन प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे कॉमन आपल्याकडे येणाऱ्या वॅक्सिंगला स्किन टाईप कसा असतो, एक तर यंग स्किन असते म्हणजे स्किन टाईट असते, दुसरं म्हणजे एक मिड एजचे बायका येतात की जसं की 40 to 50च्या एज मध्ये येतात. सो त्या एज मध्ये एक तर स्किन खूप लूज पण झालेली असते, हार्मोनल चेंजेस झालेले असतात, मग अशा वेळेला आणि काही काहींची स्किन खूप सेन्सिटिव्ह पण असते. मग अशा पद्धतीचे एक 2-4 व्हेरिएशन्सचे वॅक्सेस जे त्या क्लायंटच्या स्किनला सुटेबल आहेत असे आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचे आहे. तर तसे व्हेरिएशन्स रिकामध्ये अवेलेबल आहेत.